ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। वाढदिवसाचा समारंभ आटपून दुचाकीवर घरी परतणाऱ्या पती-पत्नीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय, तर त्यांची 2 वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी उरण शहरात राहणारे 40 वर्षीय पवित्र बराल हे पत्नी आणि 2 वर्षीय चिमुरडी सोबत JNPT टाउनशिप येथील नातेवाईकांकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते। दरम्यान रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना उरण रेल्वे स्थानकानजीक त्यांच्या गाडीला अपघात झाला। मागून भरधाव वेगात आलेल्या क्रेटा कार क्रमांक MH46 BV 5000 या कारनं पवित्र बराल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला। ही कार उन्मत्त कार चालक जय चंद्रहास घरत राहणार म्हातवली हा चालवत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। ही धडक इतकी भीषण होती की पवित्र बराल रस्त्यावर कोसळले आणि कारने त्यांना सुमारे 50 फूट अंतरापर्यंत फरफटत नेत भिंतीला धडक दिली। या अपघातात पवित्र बराल यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी रश्मिता आणि चिमुरडी परी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीनं नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। कारचा चालक जय चंद्रहास घरत राहणार म्हातवली याने अपघात घडल्यानंतर रस्त्यावर निश्चित पडलेल्या तिघांना कोणतीही मदत न करता त्यांना रस्त्यावरून हटवण्यासाठी रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली। त्यांच्या वर्दीची कॉलर पकडून शिवीगाळ करीत मारहाण केली। त्यानंतर घटनास्थळावरून त्यानं पोबारा केला। प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार कार चालक जय घरत हा बेदरकारपणे गाडी चालवत होता, तसेच तो दारूच्या नशेत असल्याचीही माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे। त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। घटनास्थळी उपस्थितांनी आरोपी कार चालक हा नशेत असल्याने हा अपघात घडल्याचं सांगितलंय। बेदरकारपणे गाडी चालवून दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या आरोपीस कडक शासन होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या अपघातात पवित्र बराल आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर त्यांची अवघी 2 वर्षांची चिमुरडी परिणिती ही आई वडिलांच्या जाण्यानं पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कार चालक फरार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितलं। त्यातच उरण रेल्वे स्थानकानजीक असलेल्या अपघातस्थळी रॅम्बलर्स आणि रिफ्लेक्टर्स लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।